मुजाहिद आज़ादी अलमरहूम हुसेन बाबा काझी साहब. ब्रिटिश गव्हर्नमेंटने इंडियन लोकांना पण सर्व्हिसमध्ये घेतला नव्हती आणि तुम्ही आम्हाला साथ द्या, आमच्या संघात जर्मनीच्या खिलाफ किंवा आमच्या ऑपोजिशनच्या ग्रुपचा तुम्ही लढा, की त्यांच्या फौजमध्ये सामील होते. आणि 1918ला 1918ला ह्याला गोळी पण लागली समोरची. तर काय सांगा हुसेन बाबा काझी साहेब एक मोप अजीम हस्ती होती, तो आमच्या कडवईसाठी मोप योगदान आहे त्यांचा. जी इकडे आल्यावर मला एक बात याद आली की ही जी इमारत इकडे होती ती त्याला मंजिल बोलू आम्ही. आणि इकडे जी आहे ईदेची बायको नमाज बाकायदा अदा करू कला इकडे येत. आणि ही जी इमारतचा इन्फ्रास्ट्रक्चर होता ना ते आपल्या गावापेक्षा मोप अलग होता, डिफरंट होता. एक असा इचवाचा आणि सापाचा झेर करत इलाज करत त्याने तुरंत फाटक पासून फाटकाची मुंबई गोवा हायवेशी आम्ही दाखवलं पहिल्या एपिसोडमध्ये. तिकडचे गावात युवकाला तर रस्तो त्यांनी बनवले. आणि तुमचे आजच जे होते हुसेन बाबा काझी साहेब जे फ्रीडम फायटर, त्यांनी पण 35 वर्ष गावाची इमामत आणि फ्री ऑफ चार्ज केले. जी ते कॅप्टन अहमद बाबा काझीचा होता. अच्छा, ते तुमच्या दादाचे थोरले बास होते. ते कॅप्टन होते, इंडियाचे सगळ्यात पहिले कॅप्टन ते. जी आमची जे गोरा होती ते गुरा होती, किती 250 गुरा होती. 250 गुरा. आणि एवढं आमच्या गावात लाईट आली 1967ला. 67ला ते पण नुसती स्ट्रीट लाईट आली होती. स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही निर्बंधाशिवाय किंवा अडथळ्याशिवाय बोलणे, वागणे आणि आपले विचार व्यक्त करण्याची क्षमता. हे मानवाच्या जीवनातील एक मूलभूत अधिकार आहे जो प्रत्येक व्यक्तीला स्वतःची इच्छा आणि विचार व्यक्त करण्याचा अधिकार देतो. आज़ादी का मतलब ये बिल्कुल नहीं कि आप अखलाक व तहजीब और कानून के दायरे से बाहर निकल जाएं. पुन्हा दिलदार पुरकर साहेब, आता आपण चाललो आहो हुसेन बाबा काझी साहेबचं मकान आणि अब्दुलरहमान भोंबल साहेब त्यांच्या इथे. आता हा रस्त्याने आपण यायला आहो. असं इकांची बघा, ही गाडी आमची पार्क होत आहे, इकांची घरं आहेत आणि असं शिडीने उतरत चाललो आहो आम्ही. अल्हम्दुलिल्लाह अशी मेहनत लागते धूपमध्ये. या अल्लाह सगळ्यांची मगफिरत कर. चालू बघा, तर 2 मुजाहिदीन आजींचं आपण आता हिस्ट्री दाखवणार आहोत आणि आणखीन एक क्लास असतील त्यांचा एक स्पेशल आपण एपिसोड बनवणार आहोत. युसुफ काझी साहेब त्यांचा एक अलग एपिसोड बनवणार आहोत. त्यांच्या इथे जाऊन पर्सनली त्यांची इंटरव्ह्यू घेऊ इंशाल्लाह. त्यांच्या जी जी अच्छा, हे पायो आहे हुसेन बाबा काझी साहेबचं ना. अच्छा, तिथे गेल्यावर त्यांच्याबद्दल आपण सांगू इंशाल्लाह. मुजाहिद आज़ादी अलमरहूम हुसेन बाबा काझी साहेब ह्यांचो आणि ह्यांचे वंशज नेक्स्ट पिढीचो पण नेक्स्ट जनरेशनपर्यंत जे मुजाहिद आझादी होती देशासाठी कुर्बान झालेली लोक आहेत. माशाल्लाह बघा, त्यांचं आता तुम्हाला सुरुवातीला घरात हे 2 भावाचं अशी दाखवलं आहे. पाऊंडीजवळ मी त्यांच्या उभं शिडी पाऊंडीची पण काय बोलतात ती मोठमोठी मतलब एक जागा आणि भर एक शानदार मतलब त्यांचं जीवन होता. पण घरच्या रईसीला न बघता त्यांनी कौमच्यासाठी देशासाठी खूप मेहनत केली. भले ते रॉयल इंडियन नेव्हीमध्ये सर्व्हिस करत होते. सर्व्हिस करत असताना अंग्रेजांच्या संघातला त्यांचा जॉब करत असताना पण ब्रिटिशच्या खिलाफ होणारे हर मुवमेंटमध्ये ते हिस्से घेत असत. हे सुरुवातीच्या जमान्यापासून आहे. जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर स्टार्ट झाली 1914ला 1914ला आणि ती खलास झाली 1918ला. आणि त्या टायमातला ह्यांना पण ब्रिटिशच्या हितांशी लढताना ब्रिटिश तसाच तेव्हा इंडियातला ब्रिटिश गव्हर्नमेंट जी होती, ब्रिटिश गव्हर्नमेंटने इंडियन लोकांना पण सर्व्हिसमध्ये घेतला नव्हती. आणि तुम्ही आम्हाला साथ द्या, आमच्या संघात जर्मनीच्या खिलाफ किंवा आमच्या ऑपोजिशनच्या ग्रुपचा तुम्ही लढा, की त्यांच्या फौजमध्ये सामील होते. आणि 1918ला 1918ला ह्याला गोळी पण लागली समोरची. त्यात तुम्ही समजा की जे मुसलमान कोकणाचे मुसलमान जे गोळी खाल्ले, ज्यांनी आपले पैसे खर्च केले, आपली जाने कुर्बान केले, अशा लोकातल्या यांचं नाव सामील आहे. मजेवाली बात आहे की कडवळची जेव्हा देश आझाद झाला आणि देशातला ग्रामपंचायत सिस्टम सुरू झाली 1952ला, ते त्यांना बघा स्थानिक लोकांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी एक इज्जत दिली की हां की जेव्हा ग्रामपंचायत सिस्टम इंडियातला सुरू झाली 1952ला, ते पहिलेच ग्रामपंचायत ते सरपंच बोलून त्याला निवडल्या गेली. आणि ते नेक्स्ट 12 वर्षापर्यंत होते. 1964पर्यंत होते, 1964पर्यंत होते. ह्यांचे पोरगे पण फ्रीडम फायटर होते. युसुफ आपले काझी साहेब, त्यांचा
कंपनीत आलो. मला 2 वर्ष पहिले एक पुरी डिटेलमध्ये हिस्ट्री मिळली. स्क्रिप्ट तयार करायला टाईम नाही मिळतो आणि काय गर्दीचं असा मुजाहिदीन आझादीचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही. मजीद जानकारीसाठी मी चाहेन की तुम्ही हुसेन बाबा काझी साहेबच्या बद्दल काय सांगाल? हुसेन बाबा काझी साहेब एक मोप अजीम हस्ती होती. नजदीक या मोप अजीम हस्ती होती. कॅमेरा नजदीक घ्या. त्यांचं आमच्या कडवईसाठी मोप योगदान आहे त्यांचा. आणि आता तुम्ही सांगणं की 1952 ते 1964 पर्यंत फर्स्ट ग्रामपंचायत त्यामध्ये इथं सरपंच होते. त्यांच्या कालामध्ये हायवे जो बॉम्बे हायवे आहे 80च्या आत कडवईला रस्तो येते तुरट फाटापासून ते 2.5 किलोमीटर कडवई आत आहे. तो रस्तो त्यांनी तयार केलाय. आमची जमिनी मुसलमानाची जमिनी, पण त्यांनी हे केलंय की आम्ही तुम्हाला जमिनी देतो. लोकांनी आम्ही रस्तो बाकायदा आपली तो अजूनपर्यंत चालू आहे. तो इंशाल्लाह अखेर सर चालू राहील. साथ ते 35 इयर्स आमच्या जमातुल मुस्लिमीन कडवईचे पेशीमाम होते आणि त्यांनी एक पैसा न घेता त्यांनी ती पेशीमामगिरी पण केलंय. 35 वर्ष बघा. आणि बिना पेमेंट केलंय. आणि माशाल्लाह एक इज्जतदार फॅमिली होती ती. आज जरी नसले तरी आज त्यांचं जे योगदान आहे ते आम्ही केव्हा त्यांना विसरणार नाही. आणि माशाल्लाह आम्ही त्याला हमेशा याद. शुक्रिया. आता मी तजीन पण काहीतरी मला सांगलं होते ऑफ द रेकॉर्ड. तजीन तुम्ही काय बोलता? इकडे आल्यावर मला एक बात याद आली की ही जी इमारत इकडे होती ती त्याला मंजिल बोलू आम्ही. आणि थैला ही जी पुरी इमारत बघा चितलांची सुरू होते. इथल्यान त्यांचं बघा सीडी आहे तिथल्यान ही पुरा इथपर्यंत ही पुरी इमारत इथे होती. मंजिल बोलत. आणि इकडे जी आहे ईदेची बायको नमाज बाकायदा अदा करू कला इकडे येत. आणि ही जी इमारतचा इन्फ्रास्ट्रक्चर होता ना ते आपल्या गावापेक्षा खूप अलग होता, डिफरंट होता. एक असा प्रॉपर हवेली टाईपचा जी बोलतात राजवाडा किंवा हवेली बोलतात तसा. पण नंतर जसा त्याचा म्हणजे डिमॉलिश केला गेला त्यांच्या फॅमिलीनी, कारण त्याचा थोडासा डिग्रेड होका लागला. अच्छा म्हणून नमाज पडलेली. जी म्हणजे आम्ही मोप ल्हान होतो आणि मोप एक्सायटेड असो आम्ही की ईदेची नमाज पडू काला आम्ही तयार बी होऊन इकडे यायचो आहेत. म्हणजे थोडीशी मेमरीज आहेत माशाल्लाह. म्हणजे आपल्या ह्या गावाची मोहल्ल्याची बायकांचे इथे ह्या जमिनीवर सजदे केलेले आहेत है ना. इतकी पाक जमीन आहे मुजाहिदीन आझादीच्या. त्यांच्या फॅमिलीचं खालती एक कुवं आहे जी. ही नदीच्या बाजूला ही नदी खालची आहे जी. कुव्याशी आज 2 मोहल्ल्यामध्ये आम्हाला पाणी मिळते आणि त्यांनी आम्हाला 5% अलाउड केलं त्यांच्या नेक्स्ट पिढीनी. आणि ते पाणी अजून आम्हाला चाललं. अच्छा ही पाणी जे बघा नलवाला दिसत आहेत खालती ही पाणी जमा दिसते त्याच्या बाजूला नदीचा पाणी. अच्छा इकडे साईडला लेफ्ट साईडला जी जी आपण चला ती पण दाखवूया की सवाबे जारी आहे. जुन्या लोकांनी केली. ही बघा पाण्याची पाईपलाईन चालली आहे अशी इकडे. आणि इथला इकडे बघा ही ते विहीर आहे तिला बाकायदा ढाकल्या गेली पण झाकण पण. ही इथे बघा लेफ्टला येस ही बघा ही त्यांची विहीर आहे कुवा आहे. आणि ह्यातल्या बघा सगळे पाईप निघताना तुम्हाला दिसत असतील. जी जी हां इथल्या वरच्या 2 मोहल्ल्याला पाणी जाते. माशाल्लाह. मग किती सवाब मिळते बघा त्यांना. अशी जुनी लोकांनी खेळायची कामं केल्या. आणि नद्यांच्या आपण त्या पुल्यावरशी तिथल्या नाही हा इथे जवळ समोर येते. यस यस जरा तजीन पुढे जा पेवणी बिवणी येत नाही. आता इकडे जायचं असं इकडची जायचं आहे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. जसा आपण कडवेच्या गावातला जाऊन जी मंजिल बघली इमारत आणि जे जोता बघला आणि मुजाहिद आझादी मरहूम हुसेन बाबा काझी साहेब त्यांच्याबद्दल थोडीशी ते हिस्ट्री मी पण सांगली. आणि आमचे मुश्ताक सावंत साहेब त्यांनी पण माशाल्लाह मोप तफसीलमध्ये सांगले. मजीद जानकारीसाठी मी आता मुंबईला आलो आहे. आणि मरहूम हुसेन बाबा काझी साहेब ह्यांचे 2 नातूस माझ्या सांगातला आज बसलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी त्यांच्याविषयी घेते आणि ह्याच व्लॉगमध्ये तुला ती बघायला मिळणार आहे. तर मी त्यांचं वेलकम करतो आहे जनाब कॅप्टन रियाज काझी साहेब. वेलकम सर. आणि त्यांचे दुसरे भाऊ आहेत मोहसिन काझी साहेब. वेलकम जी जी. आता रियाज काझी साहेब बरेचसे आपल्याला जवाब देतील. रियाज साहेब तुमचे आजेस जे होते हुसेन बाबा काझी साहेब यांच्याबद्दल बरीचशी माहिती आम्हाला मुश्ताकबाईंनी पण दिली. तुम्ही त्यातलं काय ॲडिशनल तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडवर तुम्ही कितल्यान गावातून आलो ह्या गावात कशी काय आलो थोडासा त्या टायमाचा. ॲक्च्युली ओरिजिनली आम्ही कडव्याचे नव्हतो. फॅमिली आमची आहे जनरेशन. आमचा जे जनरेशन आहे पुरा मोस्टा कधीचा. आणि ते आयली आम्ही
कसब्याशी इथे कडवेला. ते कडवेवाल्याने मागून घेतले. अच्छा. त्या लोकांनी कडवेमध्ये कोण इमाम नव्हते, तो पेशिमाम नव्हते जी. त्या लोकांना खूपच पेशिमाम हवे होते, ज्यांना इस्लामच्या बद्दल माहिती होती इमामतला. ते त्या लोकांनी जमीन पण दिली जराशी घरासाठी. जी. आणि काय आपले पगार वगैरे फिक्स केले त्या जमान्यात हिसाबात. आणि या लोकांनी कसब्याशी मागून घेतले की आम्हाला एक पेशिमाम परमनंट. आजेस हुसेन बाबा काझी साहेब इकडे आले की त्यांचे बाबा? त्यांचे बाबा. अच्छा, बाबा काझी साहेब. आणि काझी साहेब आपण जसं बोलला की काझी इन्साफ करण्यासाठी दिनी उमूर जो असतात, निकाह पढवणं, इन्साफ करणं, मजाची जिम्मेदारी वगैरे जास्त ह्यातला ते होते. चूंकि खानदानी दिनदारी होती बाबा काझी साहेब जे, आणि ते इमामतच्यासाठी त्यांना खास इन्व्हाइट केलं गेली होती. जी. आणि तुमचे आजेस जे होते हुसेन बाबा काझी साहेब जे फ्रीडम फायटर, त्यांनी पण 35 वर्ष गावाची इमामत आणि फ्री ऑफ चार्ज केले. त्यांनी त्यांचा हदिया किंवा तनखा पण काय नाही घेतला. आणि एक बघा त्यांच्या वालिद साहेबची इकडची जो सिलसिला चाललो तर आजपर्यंत तुमच्या सांगितला चाललो. जी. मग तुमच्या गावातलं घर जी जी जिथे आता जोत आहे ती कोणी बनवते? बाबा काझी साहेबने बनवते की तुमच्या डॅडीने बनवलं होतं? ते हुसेन बाबा. तुमचे आजेस. हां, तुमचे आजेस जे आहेत ना त्यांनी ती खांच्या वर्षाला बनवलेली होतं. 1923 मध्ये बनवलं. 1923ला जे आपण घराचा जोचा बघला तिथे बनवले. हुसेन बाबा काझी साहेब जे आहेत ना त्यांचे जे पोरावरा जे त्यांची डिटेल घेऊ, त्यांचेच एक बरखुरदार होते मुजाहिद आझादी मरूम युसुफ हुसेन काझी साहेब. युसुफ हुसेन काझी साहेबचे किती पोरा होती आपण त्याचा एक सेपरेट युसुफ काझी साहेबच्या व्लॉगमध्ये सांगणार आहोत. पण युसुफ साहेबचे 2 पोरगे जे आहेत, रियाज काझी साहेब आणि मोहसिन काझी साहेब, तर ते आत्ता आपलं आहे त्यांचे मतलब ह्यांच्या आजाच्या बद्दलची माहिती सांगणार आहे. बरोबर. त्या घराबद्दल विचार होता तेव्हा. जी. तुम्ही जेव्हा बामणवारशी वर्षी आम्ही येतो त्या वरचा जो रस्तो आहे खालती जाऊन का ते पायरी आहेत आमच्या इकडे. पहिला घर जे आहे आमचा ते त्याला कोठार, तिकडे कोठार होता आमचा. कोठार होता जी अन्नधान राशन वगैरे ठेवण्यासाठी 2 माल्याचा कोठार होता. जी. त्याच्या बाद होती आमचा घर होता. जी. म्हणजे हुसेन बाबाजीने बनवलेलं 1923चा फाटलं. आणि भाटला बोलत ना त्या एरियाचं पण नाव भाटला. एरिया पण भाटला आणि घर पण भाटला. घराचं नाव पण भाटला. जी. आणि त्याच्या बाद अनेक तिसरा घर होता. जी. ते कॅप्टन अहमद बाबा काझीचा होता. अच्छा. ते तुमच्या दादाचे थोरले बास होते. ते कॅप्टन होते. इंडियाचे सगळ्यात पहिले कॅप्टन ते. अच्छा. इंडियाचे पहिले कॅप्टन इंडियन कॅप्टन होते. म्हणजे PNO जी होती 1837ला जी ब्रिटिशनी बनवलं होतं PNO, त्याचा फुल फॉर्म स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवणार आहे. की त्याची इंडियाची फर्स्ट कॅप्टन, नॉट फ्रॉम कोकण, नॉट फ्रॉम कोकणी मुस्लिम कम्युनिटी, नॉट फ्रॉम महाराष्ट्र, इंडियाचे फर्स्ट कॅप्टन होते. कॅप्टन म्हणजे ते जे कॅप्टनचे पास काढले आणि सर्टिफिकेट जे गावलं ते युकेशी घेतलं. इंग्लंडशी घेतलं. इंडियामध्ये काय नव्हतं त्या टायमात हे सगळे फॅसिलिटी नसल्या. इथे पण ब्रिटिशचीच गव्हर्नमेंट होती आणि ते एक्झाम देण्यासाठी युकेला जायचं. बहुत बड़ी बात आहे. मग त्यांचा जी घर तुमच्या बाजूचा जी मंजिल ज्याला बोलतात त्याला मंजिल जे आमच्या तहसीलनी सांगणार की ती बचपनला ईदच्या नमाजला जायची. आणि मोस्टली तिथे जुमाची पण नमाज बायकांची व्हायची. होय. ती ऍक्च्युली मंदिरमध्ये दर जुमाची जमात होय बायकाची. जी जी जी. आणि ईदेची नमाज होती. हां. तर बायकाची. जी जी. आमचे जे दादा जे होते हुसेन बाबाजी जी, ते World War I मध्ये त्यांनी पार्ट घेतलं होतं. तेव्हा ते रॉयल इंडियन नेव्हीमध्ये होते आणि त्याला गोली लागली होती 1918. फर्स्ट पार्ट जी होती 1914 to 1918. करेक्ट. त्यातला गोली लागली होती. त्यांच्या जागेवर बॉडीतला लागली होती. ते हार्टची एक इंच मिस करून ती गोळी पास दिली होती. आणि ते पारंपार पास दिली होती गोळी. त्यांची ते बॉडीवर ते जखम पण होता. ते माझा बघलेलं आहे लहानपणात. तुम्ही आपल्या आजारास बघले हो, हुसेन साहेबला बघले हो. म्हणजे मागच्या साईडला 2 इंच डीप होती. हां. तर जखम होती तेवढी तशीच होती. अच्छा. ह्यांना किती पोरा किती हुसेन साहेबला म्हणजे तुमच्या आजलास किती पोरगे? त्यांचा 2 पोरगे. त्यांची थोरले पोरगे माझे डॅडी जे होते युसुफ हुसेन काझी. दुसरे पोरगे होते मुस्तक
हुसेन काझी. मुश्ताक हुसेन काझी. अच्छा. आणि तिसरे होते 3 पोरी होते दुसरी. हां. त्याच्यात सगळ्यात थोरली होती ती जैनाबी, तिचं नाव जैनब बी. जैनब. आणि मग होती बी जमीला जी. आणि तिसरी लास्ट होती ती आयशा बी. 3 फुपी. 3 फुपे. तुमचे डॅडी आणि एक चाचा होते. जी. अच्छा. तुमची चाचाची फॅमिली जे काय चाचाचं नाव बोललं होतं? मुश्ताक साहेब. तर मुश्ताक साहेब गावातलं सेटल त्यांची फॅमिली दुसऱ्याकडे? नाही, ॲक्च्युली मुश्ताक साहेब सगळ्यात एज्युकेटेड आमच्या फॅमिलीत त्या जनरेशनचे सगळ्यात एज्युकेटेड होते. ते BCom ग्रॅज्युएट होते तेव्हाचे. अच्छा. ते मग ते जर इनिशियली स्टार्ट करूच्यासाठी तेव्हा ते गेले होते इंडोनेशियाला पण गेले होते. पण काय कारण ते जमला नाही त्यांना. ते परत इंडियाला आले. मग इंडियाला मग त्यांनी ट्राय केले, अलग अलग बिझनेसेस ट्राय केले. आणि पोल्ट्री फार्म पण उघडला होता. तलोजाला त्यांचा पोल्ट्री फार्म होता. आणि त्यांची फॅमिली सध्या सेटल काय आता मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये आहेत. त्यांची 1 पोरगी आणि 3 पोरगी. जी. अच्छा, थोडासा तुमच्या घराच्या बद्दल. इतकं जुना घर माशाल्लाह. आणि तुमचा कोठारच 2 माळ्याचा ग्राउंड+1चा इतका अन होता की ती फुल व्हायचा. आणि तुमच्या तेव्हा ढोरा पण मोप ऐकली होती मी. जी, आमची ते ढोरा होती, ते गुरा होती किती 250 गुरा होती. 250 गुरा. आणि एवढ्या गुरांचा दूध, म्हशी, गायांचा. म्हणजे मोठे मोठे तेव्हा ते मटकी असतील ती भरणे मोठे होतात ते. मी बघलेलं स्वतः. रोज जी डेली इतके मोठे मोठे बरणे 3 बरणे भरून नुसता हे होय ताक बने. ताक. हो, ते बरणे चायनाचे टाईपचे बरणे. लोणचा भरून ठेवतात ना तसं, त्या टाईपचे मोठे एकदम बरणे. आणि ती असा ताक घ्यावर काढणार. आम्ही पण लहान असताना तसं बघलो. जी माशाल्लाह. ते आणि त्या टायमातला इंडियातला लाईट घरपट नव्हती. 1971च्या बाद बरेचसे लोक घराला लाईटी सुरू झाली. अजून पण काय आमच्या गावात लाईट आली 1967ला. 67ला आली. ते पण नुसती स्ट्रीट लाईट आली होती 1967ला. पण आमच्या घरात जे आमच्या स्वतःचं घर भेटलं आणि ते जे मंजिल होती ते आमच्या घरात गोबर गॅस होता. गोबर गॅस प्लांट होता. 1920 मध्ये ते इन्स्टॉल केलेला होता. आणि पुरी टाकी आणि त्याचं कव्हर जे आहे ते इम्पोर्ट केलेलं होतं, इन्क्लुडिंग पायपिंग आणि चुले. तिकडच्या कंट्रीत राहिले असतील तेव्हा इंडोनेशियाची. म्हणजे गोबर गॅसचा प्लांट म्हणजे काय वर्षांनी गव्हर्नमेंटने दिला होता. गोबर गॅसवर राहिला. आणि तो गोबर गॅसनी मोस्टली गॅस म्हणजे चुले पेटायचे. तुमच्याचे काय व्हायचं? आमच्या घराची लाईट पण त्यातच चालेल. आणि ती इतकी ब्राईट असे एक लाईट जर चालली तर तुमचे 3 ट्यूबलाईट कमी पडतील. एवढी लाईट त्याची. म्हणजे फर्नास मध्ये काय तर बोलायचे पेट्रोमॅक्सचे जे हे असते फिलामेंट मेंटल ते आम्ही वापरू. ते वापरत. आणि त्याने गॅसनी पाईप गॅस होती. पुरे गावाचं शेण आम्ही जमा करून त्याच्यात 250 ढोरांचा प्लस गावाचा शेण. पण कर्मचारी लोक असतात नाही. त्यात रोज 80 गुराचा शेण जायचा कमीत कमी रोज. बरोबर. ते त्याला सेमी लिक्विड करून त्याला प्रोसेस व्हायचं. आम्ही बघलो ना. मग आता त्याचे काय आहेत काय बाकी बोलतात तसं म्हणजे जुना तो त्याला खड्डो किंवा काय. आता ते खड्डो असेल कदाचित तिकडे. पण बाकी सगळं ते जेव्हा घर एकाला डेमॉलिश केलं गेलं तेव्हा ते सगळं काढलं गेलं. काय चीज राहिले नाही. काय नाही राहिलं. खूप मोठी बात आहे. आणि काय तुम्ही सांगण्याचे आहात? ते आमचे जे दादाजी होते हुसेन बाबा काझी जी, ते काही लहान माणूस नव्हते. ते रत्नागिरी काँग्रेसचे चेअरमॅन होते. 9 वर्ष चेअरमॅन होते ते. डिस्ट्रिक्ट रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे. आणि आमच्या घरात गावाचे ते सरपंच पण होते. 1952 to 1964 कंटिन्युअस ते सरपंच होते. पहिले सरपंच कडवायचे. त्या लोकांची जे जमात बसे मीटिंग होय ते आमच्या अंगणात होय. आणि आमचं घर इतका मोठा होता, 35 रूमाचं घर होतं.
35 रूमा म्हणजे इन्क्लुडिंग बाथरूम वगैरे सगळं सगळं त्यात टॉयलेट बाहेर ते सगळं मिळून 35 रूमाची आमची 2 घरं होती ती. आणि अंगणा जे होता ते का 200 फूट लांब होता 200 फूट बाय मला वाटतं 20 काय 25 फूट असेल. अच्छा. आणि एका टायमाला लगभग 200 माणसं बसून एवढा मोठा होता. आणि फॅमिलीला किती तुमच्या होती लोक म्हणून 35 फॅमिली जे तेव्हा सगळी जॉईंट फॅमिली मध्ये होती. आमचे कुपे पण तिकडेच राहत तेव्हा. आम्ही दादाजीला ऍक्च्युली नाना बोलू कारण कुपाची लेकरं जास्ती होती आमच्या आधी पैदा झाली ते सगळे नाना करत आम्ही पण नानाच बोलू त्याला. पण ते ऍक्च्युली आमचे दादाजी होते. टोटल मेंबर्स घराचे होते तेव्हा ते 50 मेंबर्स होते. 50 मेंबर्स. एक जॉईंट फॅमिलीची एक अलग रौनक असते. ते आमचे 2 मोठे चुले होटलात असतात ना तसे मोठे चुले होते आमचे गॅसचे ते बघलेले आमचे. ते दोघीले चालत फुल डे लोकांना इतकं खाणं. आणि गेस्ट पण गेस्ट फॅमिली मेंबर्स गेस्ट प्लस तुमचा जी वर्किंग स्टाफ जी असते आपल्या जे घरात कामाला गुरा सांभाळायचे शेती भाजी सांभाळणारे स्टाफ असते ते आमच्या जे माणसं होती जे शेतात काम करणारी परमनंट आणि 4 बायको होते दुसऱ्या घरात काम करतात घरच्या कामात 4 म्हणजे 10 आमचे सर्वंट रोजचे होते. 4 मेट्स आणि जे 4 बरोबर ते परमनंट. बाकीचे अलग जे ज्याचं काम जास्त यायला काय ते अलग 10 परमनंट स्टाफ परमनंट. बाकी शेती भाजी टायमातला आणि ते तेव्हा सिस्टम काय बार्टर सिस्टम होता. ते कुणाला पैसे नाही देत होते तेव्हा. ते ह्या गमानू जेव्हा ते काम करत शेतात तर त्या लोकांना भातच देऊ भात द्यायला लागेल पैसे म्हणजे जितका पण भात आहे त्याचा 50% ते लोक घेतात. अच्छा 50% वाटण्यात आणि 50% ते आमचा कोटार बस नाही करेल. 50% वाटून 50% रेल्वेला पण ग्राउंड प्लस 1चा कोटार पण बसवायचा. आणखी एक्स्ट्रा आमचे हरपे होते. हरपे म्हणजे हरपे म्हणजे लाकडाचे मोठे कोटार असतात मोठे आज पण जुन्या घरातलं आहेत त्याचे. ते 20 ते माझे बघलेले. अच्छा. ते भरूनशी पण रे ते भरूनशी पण भात आणि इतकी बरकत होती मला. म्हणजे जे कोटार पण भरलेला असे आमच्या घरात पण भरलेला असे आणि मंजिलात पण टाकावं. नाही तिकडे पण हरपे होते. तिकडे पण हरपे होते. म्हणजे ते सगळं सेम फॅमिली सेमच होती ना. कारण ते सिस्टम असा त्या लोकांनी केले होता की जसं बोलला मी अहमद बाबा काजी ते कॅप्टन होते आणि ह्याला हुसेन बाबा काजीला गोली लागली होती. अहमद बाबा काजी साहेबला पोरा किती? त्यांना पोरा इसाक अहमद काजी. आणि पोरी कोण होते? पोरी ना त्यांच्या औलादवर आहेत. इसाक साहेब काजीचे औलाद आहेत. इसाकची आता औलाद नाही कोण पण त्याचं हे आहे नातूस आहे. अच्छा. नातूस आहे ते तो असं मी जरा सांगता इसाक काजी जे होते ना त्यांचे 2 पोरगे. एक लतीफ काजी आणि कादीर काजी. आणि कादीर काजीचा 2 पोरगे. 2 पोरं. 2 पोरं. एक पोरगी एक पोरगा. ते अजून आहेत ती लोक गावात सेटल का? इसाकाचे पोरा खलाच झाली पण ते नातूला म्हणजे मुंबई सेटल का आउट ऑफ इंडिया? नाही इंडियामध्ये. ते नातूस आहे तो मर्चंट नेव्हीमध्ये आहे. इंजिनियर आहे. आणि ते अनेक एक भास होते तुमच्या आजाचे हुसेन बाबा काजी साहेब. अनेक एक ते कादीर अब्दुल कादीर काजी. त्यांची जे पोरगी होती त्याची शादी अहमद बाबाच्या पोरग्याशी इसा काजीची चिचेरे भाऊ बहिणीची. तिसरे ते हे होते बिझनेसमॅन होते. अच्छा. डायमंड मर्चंट साऊथ आफ्रिकाला होते. अच्छा ते साऊथ आफ्रिकाला मोठी फॅमिली. अच्छा.
मग ते तिकडेच राहिले असतील त्यांची हो तिकडे तुमची आपल्यातला मुलाखत सरमगाव कमासा खूप कमी होती. आधीचे जनरेशन जे होती त्या बल्क होते. नेक्स्ट जनरेशनचा गॅप जनरेशन गॅप मोस्टली आपले आफ्रिका किंवा अदर कंट्रीमध्ये गेले येऊनचा पण कमी होता त्यांचा. साऊथ आफ्रिकाला जनरली कोण जात नाही ना इकडे जास्त, आणि ती लोक पण तिकडे सेटल झाली तेव्हापासून इकडे जास्ती येत नाही. हुसेन बाबा काजीचा आणि एक 2 हे होते. एक ते ट्रस्टी होते कडवा एज्युकेशन सोसायटी कडवाई, आणि दुसरा ते इचवाचा आणि सापाचा झेर कारत इलाज करत त्याचे. आणि ते इंतिकाल केव्हा झाले होते? इंतिकाल झाले 1966 ला. अच्छा. ते त्यांचं आणि एक मोठा काम आहे जे पुरा कडवे विसरणार नाही, ॲटलिस्ट अजिता जनरेशन. त्याने तुरल फाटक पासून फाटकाची मुंबई गोवा हायवेशी आम्ही दाखवलं पहिल्या एपिसोडमध्ये. तिकडचे गावात येऊकाला तो रस्तो त्यांनी बनवले, आणि त्या रस्त्यामध्ये जमिनी तर मूक लोकांचे आहेत, आमचे पण मूक होते जमिनीत. पण रस्त्याचा जो खर्च होतो मटेरियल आणि लेबर जे होता ते पुरा आमच्या फॅमिलीने बेअर केलेला आहे. आमच्या फॅमिलीचा खर्च ते सगळा बनवले त्यांनी. रोड बनवताना जी इतका मटेरियल लागला, खडी वरा जी पण काय डांबर शेतो, प्लस तिथे जी काम जे केलेला काम करायची गाडी होती त्यांची पण जी मजदुरी वरा जी होती ती तुमच्या अजनीस हुसेन बाबा काजी साहेबांनी दिली नव्हती. जी 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 जजाकल्ला. तुमच्या दोघांचा खूप खूप शुक्रिया की तुम्ही हुसेन बाबा काजी साहेबच्याबद्दल आम्हाला बरीच काही इन्फॉर्मेशन दिलं. इंशाल्लाह तुमच्या डॅडीबद्दल पण एक नेक्स्ट स्पेशल एपिसोड येणार आहे इंशाल्लाह. ह्याच्या बाद तो आपण येईल. तर आमच्या चॅनलशी बात केली आणि इन्फॉर्मेशन बरीच काय तुम्ही दिलं. तुमचा पण शुक्रिया. तुम्ही इकडे आलो टाइम काढो. जी बिलकुल. आणि आमची इतका इन्फॉर्मेशन घेतलं, आमचं इन्फॉर्मेशन टाकलं नेटवर्क. जी जी जी.